श्री महालक्ष्मी महात्म्य श्री गणेशाय नमः श्री महालक्ष्मी देव्यो नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलस्वामिनी नमः नम नमः जय श्री गणेश विघ्नेश्वरा श्री जगदीशा देवी शारदा स्फूर्तिदेव देवी महात्म्य वद्विते लक्ष्मी देवीची ही कथा द्वापर युगाची सरिता अखंड वाचत आहे का सकल मनोरथ पोरतीला सद्गुरु स्मरणी भावे संत सज्जन आठवावे व्रत लक्ष्मीचे ऐकावे भक्तिभावाने भक्ताने सौराष्ट्र देशीचा राजा भद्रशवा धर्म काजा देवव्रती महाज्ञाने समुद्र स्वामी सत्तेचा राणी सुरतचंद्रिका सुलक्षणी परी अभाविका अष्टापती पती सेविका ऐश्वरी धुंद जाहली श्री देवी विचार करे मनी जावे राज्यद्वार भुवनी सुखी चंद्रके सूरजचंद्रके भेटून ओळख द्यावी पूर्वजन्मेची महालक्ष्मीने वेश पालटला वृद्धेचा अवतारच दिसू लागलं जीर्ण वस्त्रे परिधानोनी चाले हाती आधार काठीचा राजा नांदे वैभव तसे देखील स्वप्नात पहावया आली अवचितराने भेटेल म्हणून राजा सुविचारी मनाचा प्रजा आठवी गुण त्याचा संत सज्जनही सुवाच्या ब्राह्मणही संतोषते वृद्ध आली राणी ग्रही साध घालून अर्थ करी दासी लगबगा आली बाहेर पाहिले रोप निराळे दासी कुसे तिचे प्रती नाव गाव सांगे त्वरिती काम काय तेही कधी येथे केने कायसे कमला आहे माझे नाव द्वारकेत राहते सदैव राणीस भेटाय म्हणून आले चालत तेथून पूर्वजोने राणीचं व्रत सांगितले होते कास त्या व्रताची स्मृती देण्यास आज येते पातले दासी प्रदेशी सांगते राणी रमली मैत्रिणी ते गप्पा गोष्टी ते मनोरम ते भेट कशी होणार तिला सांगता येईल राग सहवासाचा होईल भंग सोडून कशी येणारा सांगत जाय परतून म्हातारी मन कोपली राणी ऐश्वर्यात मुरली गर्व झाला तिचे मानसे धुंदी चढली संपदेची व्रत विसरले पूर्वजन्मेचे मीच दिदले होते सारे दारिद्र्य जाता ऐश्वर्याच्या राजवैभव नांदले पूर्वी होती वैश्यपत्नी भांडे पतिसवे प्रतिदिनी पोयतागली मार खावणी काय करावे सुचेना राणी वने आश्चर्य केला जीव नकोसा झाला दैत्य सोडणे तिला कर्म भोगते सोडेना लक्ष्मीदेवी दयावधी सांगतसे तिज प्रति प्राप्त व्हाया सुख संपदे लक्ष्मी व्रत आचारी उगवता मार्गशीर्ष मास प्रथम गुरुवार शुभ दिवस प्रारंभ करावा खासा उत्तम मुहूर्त मानून श्री महालक्ष्मी देवीचा आदेश तिने आचारता भावेश महालक्ष्मी देवी प्रसन्न होत लयने गेले जन्माचे कृपा होता देवीचे सदन संपदा सुखाचे संपली आपदा जीवाची सुखी झाले कुटुंब दुःख दैन्य दूर झाले आनंदाने घर भरले लक्ष्मीव्रताचे पुण्यबले जन्म झाला पावन देवदशी पुढचे जन्मी वैश्यपत्नी झाली राणी वैभव विलास भोगुनी गर्व चढला तिजला आला उत्तमात राणीला वसा घेतला सोडला लक्ष्मी व्रत करण्याला आले आठवण द्यावया सांगते वेळ मला नाही गरिबांची तिला परवा नाही तिचे नशिबी सुख नाही मी परतून जाते माघारी इतके बोलून धडा परत निघाली धडा हात जोडून दासी तिला थांब म्हणे प्रेमाने दारिद्र्याने मी गांजले लक्ष्मी व्रत आहे भले सांग मला ते सत्वरे वसा कोणता व्रताचा वसा कशाला हवा मुली सेवा करता पडेल भुली खूप राणीचा कोताक्षणी तुला देईल हाकलोनी तुझा नाही भरवसा ऊत येतो माणसा धन दौलत येता परिसा स्मृती जाते विसरून तूच माझी माय वैद्य आणे येते आज श्रद्धे उतणार नाही शब्द देते कृपा करील लेकीवरी म्हातारी झाली प्रसन्न दासीचा सांगे व्रत नियम फल कैसे मिळेल जाणं लक्ष्मी व्रत सांगितले सुरू होता मार्गशीर्ष मास करे आरंभ गुरुवारास प्रथम गुरुवार शुभ दिवस तोच होई शुभकार पहाटे करोनीय स्नान निर्मळ असावे तन मन जागा स्वच्छ करून पाठ चौरंग मांडा रांगोळी असावे सबोहर आरास करावे मनोहर अंतकरण करून स्थिर पूजेला के बसावे चौरंगी ठेवावे धान्य शेर गहू तांदूळ उत्तम सार कलश ठेव त्यावर पाणी भरून सुवासते वरी ठेवावी आम्रडाळे कलशापुरे पान सुपारी जवळ स्थापावी गणेशाची मूर्ती मूठ तांदळावरी सुपारी कलशावरी ठेवावा नारळ लक्ष्मीचे क्षेत्रही जवळ दूध फळे विडे ठेवून पूजा करावी श्रद्धेने धूप दीप नैवेद्य आरती करावी शांतचित्ती इच्छा मनीची देवी प्रति नम्र व्हावे निवेदावे माते करी क्षमा चुकांची प्रसन्न माने मार्ग दावूनी चिंती मनीची घालवूनी सौभाग्य सुख लाभ आरोग्य संपदा टिको सदा बालिकेला कृपा प्रसाद देऊनी पूर्वी कोड कौतुका आस मनीची पुरवावी ऐसी प्रार्थना करून सद्भाव साष्टांगे वंदुनी मिष्टान्न देवी व्रत करून नैवेद्य दाखवा मनोभावे गाईस गोगरास घालून पुन्हा आरती करून रात्री उपवास सोडून रात्र आनंद घालवावी शुक्रवारी सकाळी करून स्नान पूजा करावी सर्जन कलशा पाणी तुळशी सरपण पाणी टाका उत्तर लायसा नियम महिनाभर शेवटी असेल गुरुवार उद्यापन करवणे असार व्रत सांगता करावे उद्यापनी सात सुवासिनी कुमारिका तितक्याच आमंत्रुणी हळदी कुंकू तया देऊनी कहाणी पुस्तक अर्पावे ब्राह्मणास द्यावे वस्त्र एक शिदा दक्षिणा कहाणी पुस्तक देवी लक्ष्मीचा प्रभाव देख येईल प्रत्यय नंतर कोणी महिना कोणी वर्ष व्रत करता होतो वर्ष शक्ती भक्ती तसा संघर्ष मोक्ष देईल मानवा लक्ष्मी आणि नारायण प्रसन्न होते भक्ता जाणं व्रत आचरात श्रद्धा ठेवून लक्ष्मी माता सांगत असे अकल्पत्य पडला खंड पुढे चालू व्रत अखंड सर्व सोडून या पाखंड भावभक्ती विसरू नये व्रत महिमा ऐकुंदासे नमर न करी वृद्धेसी सांगे विश्वास होणे ती जसे व्रत करण निश्चय राणीची पहा कपडे कानी
राणी कोपली ते क्षणी काय चाललेले बोलणे ते रडी कोण पेटले भीक मागते दारोदारी मारा पाठीत लात सत्वरे हाकोन योनी दहा घालवे दोरे निघ तेरडे इथोनी म्हातारे बोलले राणी प्रतवैभव लोळता झाले सोन्मत पूर्वजन्मेची वृत्तांत कैसा विसरलीस नाकळे तुझं सांगितले लक्ष्मीव्रत त्या योगे लाभली धनदौलत धुंद झाली समदोन्मत तुच्छ लेखसे जनसारे वृद्धेचे बोला एकतराने संतापले चित्ता बोले तिला त्वा ढकलून देई वाटेवर पूर्वजन्मीची कसला सांगावा नको सांगू मला फतवा पती माझे वीर्यवान बरवा सामर्थ्य त्यांचे अपूर्व पराक्रमाने शत्रू जिंकले राजवैभव वाढवले ऐश्वर्याचे लेणे लाभले ते तुझला कसे कळणार वृद्धा उठली धडपडून मनी कोपली दारुण राणी पुढे पहाशील दुर्दिन जाते इथून झडकरी राजकन्या श्यामाबाला पाही माळीवरून लीला वृद्धेचा आला कळवळले धावत खाले ते वृद्धेचा हात धरून बसवी तिला सनिधानी चरणी मस्तक ठेवणी माता चुकली क्षमा करे मी तो अज्ञ बालिका ठेव विश्वास नको शंका राग सोडून निशंक शापातून सोडवी वृद्धेसी फुटला पाझर राग सोडला क्षणभर तुला पाहता नवा अंकुर मनात फुटला या क्षणी तू सुविचारी पोर तुझे मन हेच तसे थोर बैस शेजारी सत्वर काय देव मी तुला मी तुझे रूप न जाणत मी मागणे मागते आता घरचा ऐश्वर दीप देवता खंडराई सर्वदा वृद्धेच्या मनी दया आले राजकन्येसे सांगू लागले लक्ष्मणदत्ताचे थोरे विसरले राजमाता जागृत तिला कर मी आले राणीसे भेटाय तिची उन्मत्त वृत्ती पाहता जाते येतोने माघारे तुझं देखता वाटे शांती तुझ वरी धडली माझी प्रीती सोड मनीची तुझी भीती मागणं काय ते सांगा आता हे तू काय तुझे मानसे ते सांग निशंक मजसे असी तुझी पुरवयासी मागशील ते देईने लक्ष्मीत तुझं सांगते ध्यानी देईन निश्चित आचरता सुख लाभती चिंता दूर सोडून वृद्धेने व्रत सांगितले श्याम बालेने ऐकले पुनरपिचरणी नमन केले लक्ष्मी दर्शन होताचे वृद्धा झाली गुप्त ते क्षणी श्यामबाला चकित होणे मज भेटली देवी भवानी चिंता नोरली मनात पाही त्या दिशेकडे श्यामबाला आतुरतेने पाहता पाहता मन हर्षते धन्य दिवस आजचा श्यामबाला निग्रहाने लक्ष्मीत करे नेहमी खात्री घेतली मनाने संतोषिली मानसे श्यामबाला झाली उपोरा राजा शोभी उत्तम वर प्रयत्न करता धुरंधर यश लाभले तयासी राजकन्येला आली मागणी सिद्धेश्वर पुत्र सुलक्षणी मालाधर नामी पुत्रासी विवाह झाला आनंदी चंद्रगिरीचा चंद्रशेखर तोचा मालाधर दोघांचं चाललं संसार सुखानंदी पहोडले देवीचा सूर चंद्रिकेवरती कोपली अकस्मात दैवगती फिरले शत्रुसैन्यांची स्वारी झाले राज्य गेले त्यांचे 7 पुत्रवी दुरावले राजा राणी वनवासी गेले गत जन्माचे पाप उठले दैवयोग उडावला राज्य गेले आप्त गेले मनी फार दुःख झाले आठवणीने पोखरले अश्रू येती सारखे आपली कन्या श्यामाबाला भेटण्या तिला राजा निघाला जावई आहे उदार भला दया देईल तयासी जाव्यास घालीन साकडे त्याचे मागेन काही थोडे घरी आणि ते रोकडे दिवस जातील सुखात राजा निघाला सत्वरी जाऊन वैसला नदी तरी एकदासी येता तरी ओळखले राजाला गेली लगबग वाड्यात सांगितलं राणीचं वृत्तांत मालाधाराने वाजत गादा शूश्वर आणले राजास मनाने आणले वस्त्रालंकार तयादी धले श्यामबालेने गौरविले तया लागी राजा राहिला काही दिवस घरी येण्याची लागली असं निरोप मागे श्यामबालेचं जाती बाळे घराला राजा निघाला तेथून मालाधाराने हंडा भरून दिला मोहरा भेट म्हणून सोबतीला नोकर राजा घरी येई शांत चित्ते राणीबाई भद्रशवा ते खंडा पाहून हर्षते पाही उघडून गायने हंडा उघडला आशेने आत पाय कौतुकाने काय पाहिले राणे शुद्ध काळे कोळसे भद्रशवा अश्रुगाळी हात मारे कपाळे काय आहे आपल्या बाळे दोघांनाही कळेना श्यामबालेचे बोलावे चंद्रकीने दुःख आवरले घट्ट मनाने प्रस्थान केले लेकीकडे जावय येता नदी तीरी चंद्रिका पाय उठेना पुढे जाय स्वस्थ होती नेत्र मिटून दासीने ते पाहिले लगबगा घरी येऊन श्यामबालेस भेटले त्याने माता तुमची स्वस्थ होती नदी तीरी डोळे मिटून बैसले श्यामबाला निघाली रथातून आली सत्वर चंद्रिके भेटी चिंता मातेची ओळखून बाणवरली क्षणभरी आईस बसवल्या रथात रथ वेगे आला परत आईस धरून हात आणि श्यामबाला आईस स्नान घालवणे वस्त्रालंकार देऊन मधुर वचने सुखवून ठेवी घरी आनंदे गुरुवार होता त्या दिवशी मार्गशीर्ष मासीचा पहिला खुशी श्यामबाला लक्ष्मीव्रताची भावे करी सिद्धता सर्व तयारी परिपूर्ण होता पूजा विधी करता बाला आनंदले चित्ता मस्तक ठेवे देवीपुढे पूर्वजन्मीचे स्मरण होता चंद्रिकाबाई लक्ष्मीव्रता मस्तक टेकी राणी ही त्वरिता भक्तिभावा स्मरणे चंद्रकेने व्रत पुन्हा आरंभिले निरालसे नियम पाळले म्हणजे अंत्य उद्यापन केले गुरुवार तो साधूनी लक्ष्मी झाली पुन्हा प्रसन्न स्थिती पालटली परिपूर्ण दिसे सुस्थिती खुलले मन श्रीलक्ष्मीने कृपेने मला धर बोल विश्वशूराशी भद्रशिव आला भेटवायसे मला धर विचार करसे मनासी शिवशूरांचे राज्य मिळवाया मनोदय कथीला भद्रशिवास सैन्यास पाठवी स्वारीस शत्रू झाला पराभूत राज्य मिळवले शौर्याने
भद्रशिवा सुखावला मनी परत गेला स्वस्थाने सर्व प्रजा पावन हरवणी हरखुनी गौरव करे राजाचा भद्रशिवा निष्ठापूर्वक कर्तव्य करे अमोलिक राज्य वैभव में उजळीनी सोने नेमके नव तेजाने 7 पुत्रही घरी आले आईवडिलांशी भेटले पुत्र पाहुणे मन हर्ष लक्ष्मी कृपेचा प्रभाव झाला शांबाला आले भेटाय मोहरा सकाळ पाहता खुल्ला चेहरा 8 दिवस राहून परत घरे दिला हंडा घेऊन हंडा घेतला मिठाने भरून घेतली निरोप घेऊन आईवडिलांना वंदून आली घरी आनंदे मला दर विचारे पत्नीला काय आणले सांग मला पत्नी दाखवे हंडा मला पाहता दिसता मीठकडे हे काय आणले वेडे उने काय माझ्याकडे काय बोलू सांग तुला गडे काहीतरी सुचेना शांबाला सांगे पतीचं प्रेम हे आहे सौराष्ट्राचे सोने समुद्रतीर राज्यपिताच्या सागरासारखे विशाल मीठ वस्तू फार गुणी त्यावीन सर्व पदार्थ आणि मिठाने सवय ते भोजने मीठ लक्ष्मी मोलाचे पुरुष शरीरा काय भाविक लक्ष्मीत करते श्रद्धापूर्वक वाढे दिगंती लौकिक निर्मळ गुरुजी सांगते शत्रू चोर लुटारो जन जिथे करते मीठ सेवन तिथे रखिता इमान जाण निश्चयसे हाती मीठ घेऊन यान धान्याची करते रक्षण प्रसंग करते प्राणार्पण ऐसा प्रभाव मिठाचा राजा राणीची लक्ष्मी पावली सुद्धा सर्व स्थिती सुद्धा दुरावली लक्ष्मी व्रताची थोर अतर्क्य ती सर्व सुखाचा सागर लक्ष्मी कृपेचा आधार सर्व लाभो निरंतर हीच प्रार्थना सर्वांची लक्ष्मी महामाई श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते कल्पतरू ही लक्ष्मी देवी दुःख दूरे ते दूर घालवे मनोरथ पूर्ण करे माऊली सर्व भक्तांचे इति श्री पाठक गुरुजी कोतसे लक्ष्मी व्रत महात्म्य कथा संपूर्ण